शिवपुराण हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र ग्रंथ मानला जातो. भगवान महादेवाची महिमा, लीला आणि सृष्टीची उत्पत्ती याबद्दल या ग्रंथामध्ये सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये एकूण 7 संहिता आहेत. त्यामध्ये विद्वेश्वर संहितेमधील भस्माची उत्पत्ती आणि महत्त्वाला स्पष्ट करते ती ही कथा. 4 वर्षापूर्वी कण्व ऋषींच्या कुळातील तृणबंधू नावाचा एक महान तपस्वी ऋषींचा पुत्र परममुनी हे शिवांचे मोठे भक्त होते. ते रानावनात कठोर तपस्या करत असत. दीर्घकाळ तपश्चर्या केल्यामुळे त्यांच्या शरीरावर झाडांच्या वेली उगवल्या आणि त्वचा अगदी कोरडी लाकडासारखी झाली. एके दिवशी जेव्हा चुकून त्यांनी स्वतःचे बोट कापले तेव्हा त्यांच्या बोटातून रक्त येण्याऐवजी झाडाचा हिरवा रस बाहेर पडला. हे पाहून ऋषींच्या मनात अहंकार निर्माण झाला. त्यांना वाटले, माझ्या तपश्चर्येमुळे माझे शरीर निसर्गाशी इतके एकरूप झाले आहे की माझ्या शरीरात आता रक्तच उरलेले नाही. मी निसर्गावर विजय मिळवला आहे आणि मी आता श्रेष्ठ झालो आहे. अहंकाराच्या भरात ते आनंदाने जंगलात नाचू लागले. त्यांच्या या गर्वाने त्यांची वर्षानुवर्षांची तपश्चर्या निष्फळ होण्याचा धोका निर्माण झाला. आपल्या भक्ताचा अहंकार नष्ट करून त्यांना सन्मानगावर आणण्यासाठी भगवान शिव एका वृद्धेचे रूप घेऊन तिथे प्रकट झाले. शिवांनी ऋषींना विचारले, हे मुनिवर, तुम्ही असे आनंदाने नाचत का आहात? ऋषींनी अभिमानाने उत्तर दिले, बघा, माझ्या बोटातून रक्त येण्याऐवजी वनस्पतीचा रस येत आहे. मी किती महान तपस्वी आहे. तपस्वी शिवाने शांतपणे हसून सांगितले, हे मुनी, वनस्पतीचा रस असो वा रक्त, या दोन्ही गोष्टी नश्वर आहेत. या भौतिक जगामध्ये ज्या ज्या गोष्टी सुंदर व शक्तिशाली वाटतात त्या शेवटी राखच होतात. हे सांगून शिवाने आपल्या स्वतःच्या अंगठ्याने स्वतःच्या हातावर हलका आघात केला. त्या क्षणी शिवाच्या शरीरातून कोणतेही वनस्पती किंवा रक्त न निघता शुभ्र पांढरे भस्म बाहेर पडू लागले. हे अलौकिक दृश्य पाहून ऋषी हादरले. ज्या शरीरातून केवळ भस्म निघत आहे ते साक्षात त्रिलोकांचे स्वामी भगवान शिव आहेत हे ऋषींच्या लक्षात आले. ऋषींनी तात्काळ शिवांच्या चरणी लोळण घेतली. आपला अहंकार सोडून क्षमा मागितली. भगवान शिवांनी ऋषींना समजावले, ह्या जगात धन, रूप, शरीर आणि अहंकार या सर्व गोष्टी जळून राखच होणार आहेत. म्हणून भस्म हे अंतिम सत्य आहे. जेव्हा माणूस आपल्या शरीरावर भस्म लावतो तेव्हा त्याला आठवण होते की हे शरीर कायमस्वरूपी नाही. त्याच्यामुळे अहंकार करणे हे व्यर्थच आहे. ही गोष्ट आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हर हर महादेव लिहायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच गोष्टींसोबत. तोपर्यंत नमस्कार.